हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. पहाटेची वेळ आहे, घराची क्लिनिंग करून झालेली आहे, किचन क्लीन करून झालेलं आहे, माझं सुद्धा आवरून झालेलं आहे आणि त्यानंतर मी गरमागरम आल्याचा चहा बनवत आहे. आज मी मुलांना टिफिनसाठी कोथिंबीरचे पराठे बनवणार आहे. मुलांना 7 पर्यंत टिफिन रेडी लागतो. या ठिकाणी कोथिंबीर आहे ती मी बारीक चिरून घेतलेली आहे. तोपर्यंत आपला चहा सुद्धा तयार झालेला आहे. गरमागरम चहा घेतला आणि या ठिकाणी पराठ्यांसाठी मी पीठ मळून घेणार आहे. या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मी जिरे पावडर घातलेली आहे, 1 चमचा धने पावडर, थोडीशी हळद आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि त्यामध्येच मी 1 चमचाभर ओवा आहे तो हातावर चोळून घालणार आहे. ओव्यामुळे छान खमंग अशी चव येते आपल्या पराठ्यांना. आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं. पीठ आणि सगळे मसाले व्यवस्थित मिक्स केले. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आपण चपातीला जसं पीठ मळतो त्यापेक्षा किंचित घट्ट पीठ आपल्याला पराठ्यांसाठी मळायचं आहे. उद्या टिफिनला काय द्यायचं हे मी आदल्या दिवशी ठरवते आणि त्याप्रमाणेच तयारी करून ठेवते, म्हणजे सकाळी आपली गडबड होत नाही आणि व्यवस्थित वेळेवर टिफिनसुद्धा तयार होतो. पीठ मळल्यानंतर अगदी 5 मिनिटानंतरच मी पराठे करायला घेतले. चपाती बनवण्यासाठी जसा आपण पिठाचा गोळा घेतो तसाच गोल पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि त्याचा मी गोलाकार असा पराठा लाटून घेणार आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही त्रिकोणी किंवा चौकोनी पराठेसुद्धा बनवू शकता. या ठिकाणी कोथिंबीरचा पराठा आहे तो अगदी पातळ आपल्याला लाटता येतो. तुम्हाला जर हे पराठे थोडेसे क्रिस्पी हवे असतील तर पीठ मळतानाच तुम्ही 2-3 छोटे चमचे बेसन पीठसुद्धा घालू शकता. पराठे आपल्याला व्यवस्थित तेल किंवा तूप लावून भाजून घ्यायचे आहेत. पराठ्यांना मी थोडंसं तेल लावूनच सुरुवातीला भाजून घेते, कारण सुरुवातीलाच आपण तूप किंवा बटर लावलं तर ते पूर्णतः करपून जातं. त्यामुळे सुरुवातीला असं थोडं थोडं तेल लावून पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि पूर्णतः पराठा जेव्हा भाजला जातो तेव्हा त्यावरती आपल्याला दोन्ही साईडनी तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे. या ठिकाणी पराठा पूर्णतः भाजलेला आहे आणि यावरती मी आता दोन्ही साईडनी तूप लावून घेतलं आणि मस्त टेस्टी असा पराठा तयार झालेला आहे. मुलांना मी कधी पनीरचा पराठा बनवते, कधी बटाट्याचा पराठा, कधी मेथीचा, कधी कोबीचा, तर कधी अशा पद्धतीने कोथिंबीरचा पराठा बनवते. मी ह्या सगळ्या रेसिपी तुमच्याशी शेअर करेन. मुलांना जो टिफिन बनवते तोच मी घरामध्ये सगळ्यांना नाश्ता म्हणून सुद्धा देते आणि त्यानंतर मग मी माझ्या आहोंचा टिफिन आणि दुपारच्या जेवणाची तयारी करते. मुलांना पिण्यासाठी दूध गरम करून दिलं, त्यांचा टिफिन पॅक केला, स्कूलसाठी रेडी केलं आणि त्यांना स्कूलमध्ये पाठवलं. आणि सकाळच्या कामाचा महत्त्वाचा पहिला अध्याय इथे संपलेला आहे. आणि त्यानंतर मग मी चहा ठेवला, कारण सकाळी चहा घेतलेला असतो पण तो खूप गडबडीत घेतलेला असतो. त्यामुळे आता माझ्याकडे थोडासा रिलॅक्स टाईम आहे, त्यामुळे मी चहा घेणार आहे आणि त्यानंतर मिस्टरांचा टिफिन बनवणार आहे आणि दुपारच्या जेवणाची तयारी करणार आहे. मुलांचा टिफिन मला 7 पर्यंत सकाळी तयार करावा लागतो आणि मिस्टरांचा टिफिन सकाळी 9 पर्यंत तयार करावा लागतो. त्यामुळे चहा घेतला आणि लगेच मी पुढच्या कामांना लागलेली आहे. या ठिकाणी सुरुवातीला कणिक मळून ठेवली. आज मी मिस्टरांच्या टिफिनला मस्त चमचमीत असं भरलं वांग देणार आहे आणि त्याचप्रमाणे तूर डाळीचं वरण भातसुद्धा बनवणार आहे. या ठिकाणी कणिक मळून ठेवली आणि लगेच मी कुकर लावून घेतलं. तुरीची डाळ आणि तांदूळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुतलं आणि या ठिकाणी कुकर लावलं. एका गॅसवर कुकर होत आहे आणि दुसऱ्या गॅसवर मी भरलं वांग बनवणार आहे. त्यासाठी आता सुरुवातीला वाटण करून घेणार आहे. या ठिकाणी जवळपास 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, पाव वाटी भाजलेलं खोबरं, 8-9 लसणाच्या पाकळ्या, थोडं आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे. या सगळ्याचं बारीक असं वाटण मी मिक्सरमध्ये करून घेणार आहे. दररोज भाज्यांसाठी शक्यतो मी फ्रेश वाटण बनवते. फ्रेश वाटणाच्या भाज्या ह्या खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात. या वाटणामध्ये तुम्ही एखादा चमचा भाजलेले पांढरे तीळसुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा भाजीला छान टेस्ट येते. त्यानंतर मी सगळी वांगी आहेत ती अशा पद्धतीने चिरून घेतली. वांग्याचे मी 4 भाग करत नाही तर 6 भाग करते, त्यामुळे आतमध्ये जरी कुठे कीड असेल तर ते दिसते. सगळी वांगी मी अशाच प्रकारे चिरून घेणार आहे आणि त्यानंतर मी ती चिरल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये टाकते, म्हणजे वांग हे काळपट पडत नाही. आता आपण वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊया. या ठिकाणी वाटण घेतलेलं आहे. वाटणामध्ये मी काही मसाले ॲड करणार आहे. त्यामध्ये छोटा अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे, 1 चमचा काळं तिखट, या ठिकाणी अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड घातलेली आहे,
चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि सगळे मसाले आपल्याला वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. वांग्याची भाजी आपण अनेक प्रकारे बनवू शकतो. भरलेलं वांगं, वांग्याची पातळ आमटी, वांग्याची कापांची भाजी, वांग बटाटा मिक्स भाजी, वांग्याचं भरीत, त्याचप्रमाणे खारं वांगं, असे वेगवेगळे वांग्याचे प्रकार आपण बनवतो. त्यातील भरलेलं वांगं आणि वांग्याचं भरीत हे 2 प्रकार घरामध्ये जास्त आवडीने खाल्ले जातात. तर या ठिकाणी अशाच प्रकारे मी वांग्यामध्ये सगळा मसाला आहे तो भरून घेणार आहे. दररोज मुलांच्या टिफिनला काय द्यायचं किंवा मिस्टरांच्या टिफिनला काय द्यायचं, दुपारी लंचसाठी काय बनवायचं, डिनरसाठी काय बनवायचं, अशा अनेक प्रश्न आपल्याला दररोज पडतात. दररोज मार्केटमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये फळभाज्या, पालेभाज्या फ्रेश अवेलेबल होतात. फक्त आपण योग्य प्रकारे नियोजन केलं आणि त्यानुसार मार्केटमधून भाज्या घेऊन आलो तर आपल्याला आठवडाभर मग भाजीचं तसेच स्वयंपाकाचं व्यवस्थित नियोजन करता येतं. या ठिकाणी मी कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल घालून घेतलं. तेल व्यवस्थित गरम झालं की जिरे मोहरीची फोडणी केली आणि त्यामध्ये हे मसाला भरलेली वांगी आहेत ती 1-2 मिनिट छान तेलामध्ये परतून घेतली. त्यामध्येच उरलेला मसाला घातला, तो सुद्धा व्यवस्थित परतून घेतला आणि त्यामध्ये अगदी 1 वाटी मी गरम पाणी घातलेलं आहे. कढईवरती ताट झाकून आपल्याला 5 ते 7 मिनिट व्यवस्थित वांगी आहेत ती शिजवून घ्यायची आहेत. अगदी 5-7 मिनिटांमध्येच आपले वांगी व्यवस्थित शिजले जातात आणि या ठिकाणी चमचमीत अशी टेस्टी भरली वांगी आपली तयार झालेली आहेत. वांगं झाल्यानंतर मी वरणाला फोडणी घातली आणि त्यानंतर मग मी चपात्या करून घेत आहे. चपात्या झाल्या की मिस्टरांचा टिफिन पॅक केला आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी उरतं ते किचन क्लिनिंगचं काम आणि ते सुद्धा मी स्वयंपाक झालं की लगेच करून घेते. सकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर किचन साफ करून ठेवले की दिवसभर सुद्धा आपल्याला मग फ्रेश वाटते. आता मी व्हिडिओचा एंड करणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.